मराठ्यांच्या जीवावर मोठं व्हायचं आणि मराठ्यांचा जीव घ्यायचा, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते आज गुरुवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा रुग्णालय परिसरात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. पुढे ते म्हणाले की मराठ्यांचे मत घ्यायचे आणि मराठ्यांची जात संपवायची असं चाललं आहे. हा अपमान जे मराठे त्यांच्या व्यासपीठावर बसतात त्यांचा आहे. मला सुद्धा धमक्या येतात, बघून घेऊ, कचाट्यात ये, मारून टाकू, असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते जिल्हा रुग्णालय या ठिकाणी काही रुग्णांशी भेट घेण्यासाठी आले होते. या दरम्यान माध्यमांसमोर बोलताना ते बोलत होते. मराठींचे मतं लागते, मराठींचे नेते प्रचाराला लागते, मराठीच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं. पण गोरगरिबावर अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे. हे 2-4 पिढ्यापासून असंच आहे. स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं. जवळ संकट नाही, संकट अंगावरती, त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं. हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो. नुसतं मराठाच नाही, हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासूनच. मी तरी सांगत होतो की हे होणार आहे, हे होणार आहे. बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. आष्टीपाटोद्यात काय झालंय, बीडमध्ये काय झालंय, माजलगावला काय झालंय, परळीमध्ये काय होतंय, केजमध्ये आंबेडकर काय होतंय, उभा महाराष्ट्र बघतो. हो द्या त्याला नावीला, त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा, मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर. पण मराठ्यांचे जीव घ्यायचे, मराठी जीव द्यायला तयार, घ्या जीव. शेवटी आता 2 बहीण भावाचा विषय, शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं. पक्षात कोणच्या राहायचं, अजितदादांच्या राहायचं, शरद पवारांच्या राहायचं, परत शिवसेनेत पण राहायचं, भाजपमध्ये पण राहायचं. मराठ्यांची मदत घ्यायची, मराठीची जात संपवायची. जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीची नेत्याची. कारण जातच संपायला लागली. काय किंमत आहे तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जात जर संपली तर मराठ्यांच्या नेत्याला? तुम्हाला काय किंमत राहणार, म्हणून घ्यायला लागेल. बघू महाराष्ट्र बघतोय उभा. हो द्या आता 100 चुका. शेवटी नावीलाच होईल, अशांतताच करायची त्याला काय नावीलाच. मला सुद्धा धमक्या, बघून घेऊ, कचाट्या ती मारून टाकू. हो मग काय होईल तुमच्याकडे करून टाकू, मग करून तर बघा समोरून या. आता नावीलाच आहे तुम्हाला. जर आता भावनाच बदलायची, अशांतताच पसरायची, त्याला मराठ्यांचं काय विलाज?